14 जून 2020 मुंबईतल्या बांद्रा इथल्या आपल्या घरात अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह आढळला। त्याबाबत त्याच्या नोकरानं पोलिसांना माहिती दिली। सुरुवातीला सुशांतनं स्वतःला संपवल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं, पण त्याच्या वडिलांनी सुशांतची हत्या झाल्याचा संशय उपस्थित केला। त्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली। त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं। सीबीआयनं या केसचा तपास केला। आता या घटनेच्या तब्बल 4 वर्ष 6 महिन्यांनी सीबीआयनं आपला क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। यामध्ये सुशांत सिंगची हत्या झाली नसून त्यानं स्वतःला संपवल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे या प्रकरणात दोषी म्हणून जिचं नाव घेतलं जात होतं त्या रिया चक्रवर्तीला सीबीआयनं क्लीन चिट दिली आहे। पण सुशांतची मॅनेजर दिशा सालियन आणि सुशांतच्या मृत्यूमध्ये कनेक्शन असल्याचं सुरुवातीपासूनच सांगण्यात येत होतं। अलीकडेच दिशाच्या वडिलांनी आपल्या मुलीची हत्या झाली असून या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। त्यातच आता सुशांतच्या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट समोर आलाय। त्यामुळं दिशानंही स्वतःला संपवलं असावं अशीच आता चर्चा होते। पण या क्लोजर रिपोर्टला काहीही अर्थ नसून कोणीही आनंदी होण्याचं कारण नाही असं दिशाच्या वडिलांच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळं सुशांतच्या केसमध्ये क्लोजर रिपोर्ट आला असला तरी दिशा सालियन आणि सुशांतच्या प्रकरणात अजूनही ट्विस्ट बाकी आहे का, याबाबत सतीश सालियन यांच्या वकिलांचं म्हणणं काय? सुशांतच्या क्लोजर रिपोर्टमुळे रिया चक्रवर्ती खरंच निर्दोष सुटणार का? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात सुशांतनं स्वतःला संपवल्याचं स्पष्ट झालं। तसंच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळं पहिल्या 20 दिवसांतच या प्रकरणाची फाईल बंद झाली होती। पण सुशांत स्वतःला संपू शकतो यावर त्याच्या कुटुंबियांचा विश्वास नव्हता। त्यातून त्याचे वडील के सिंग यांनी 28 जुलै 2020 ला पाटणा इथे तक्रार दाखल केली आणि आपल्या मुलाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला। त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं। या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाविरोधात बिहार पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। रियानं सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। तिनं आपल्या कुटुंबाच्या मदतीनं सुशांतचे 15 कोटी रुपये हडपले आणि मानसिक त्रास देऊन सुशांतला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याचं सुशांतचे वडील के सिंग यांनी तक्रारीत म्हटलं होतं। त्यावेळी रियानं या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडूनच केली जावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। तसंच सुशांतच्या कुटुंबानं मला मानसिक त्रास दिल्याचाही आरोप तिनं केला होता। त्यावेळी बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांमध्ये वादही निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं। पण 19 ऑगस्ट 2020 ला सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं। तसंच सीबीआयला मदत करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले। त्यासाठी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ, सुशांतचा स्टाफ आणि जवळच्या मित्रांची चौकशी करण्यात आली। यावेळी अंमली पदार्थ आणि मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलनंही तपास केला गेला। याबाबत एनसीबीनं 8 सप्टेंबर 2020 ला रियाला अटक केली। त्यानंतर 27 दिवसांनी तिला जामीन मिळाला। तसंच ईडीनंही पैशांच्या व्यवहारांची चौकशी केली। एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सुशांतची हत्या झाल्याचा दावा फेटाळण्यात आला होता, तरीही त्याच्या मृत्यूचं गूढ मात्र कायम होतं। आता या प्रकरणात सुमारे 4.5 वर्षांनी सीबीआयनं 22 मार्चला आपला क्लोजर रिपोर्ट दिलाय। त्यामध्ये नक्की काय सांगण्यात आलंय ते बघूयात। सीबीआयनं मुंबई आणि पाटणा पोलिसांना 2 रिपोर्ट सादर केलेत। सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबतचा रिपोर्ट पाटण्यातील विशेष न्यायालयात, तर रिया चक्रवर्ती प्रकरणातील रिपोर्ट मुंबईच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आल्याचं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सांगितलं जातंय। तपासात सीबीआयनं सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते, मात्र कोणत्याही प्रश्नाचं ठोस उत्तर मिळालं नाही। तसंच सुशांतच्या मृत्यूची तपासणी करणाऱ्या फॉरेन्सिक टीमनंही याआधीच ही हत्या नसून सुशांतनं स्वतःला संपवल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यामुळं आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये सीबीआयनं सुशांतला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला निर्दोष ठरवण्यात आलंय। तसंच राजपूतच्या सोशल मीडिया चॅटमध्ये कोणतीही छेडछाड झाली नाही। सुशांतच्या मृत्यूचं खरं कारण त्यानं स्वतःला संपवलं असल्याचं सीबीआयनं क्लोजर रिपोर्टमधून स्पष्ट केलंय। या प्रकरणी सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की विविध ठिकाणांवरील फॉरेन्सिक पुरावे, US मधील तांत्रिक डेटा तपासण्यात आला, अनेक वैद्यकीय रिपोर्ट तपासले गेले आणि सुशांतच्या संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी केली गेली। मात्र आम्हाला सुशांतबाबत काही चुकीचं घडलं नाही, त्याच्या मृत्यूबाबत कोणत्याही कटकारस्थानाचा कसलाही पुरावा आढळला नसल्याचं सांगण्यात येत आहे। तर
या क्लोजर रिपोर्टबाबत रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सीबीआयनं सुमारे 4.5 वर्ष चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणी आपला क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. या काळात सीबीआयनं या प्रकरणी सर्व बाजूंनी सखोल चौकशी केली आहे. त्यात काही ठोस आढळून आलं नाही. त्यामुळंच हे प्रकरण बंद करण्यासाठीचा अहवाल सादर करण्यात आलाय. त्यामुळं रियाला या प्रकरणी आता क्लीन चिट मिळाली आहे. दरम्यान कसलाही दोष नसताना रिया चक्रवर्तीला उगाचच 27 दिवस तुरुंगात काढावे लागले असंही तिच्या वकिलांनी म्हटलंय. आता हा क्लोजर रिपोर्ट नक्की असतो काय आणि त्यामुळं संशयित आरोपीची सुटका होऊ शकते का ते बघूयात. जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एजन्सीचा तपास पूर्ण होतो आणि प्रकरणाच्या तपासासाठी पुरेसे पुरावे शिल्लक नाही असा निष्कर्ष काढला जातो, तेव्हा त्या एजन्सीकडून दंडाधिकाऱ्यांसमोर एक रिपोर्ट सादर केला जातो. त्यालाच क्लोजर रिपोर्ट असं म्हणतात. हा रिपोर्ट CRPCच्या कलम 169 अंतर्गत सादर करण्यात येतो. या रिपोर्टमध्ये तपास यंत्रणेला पुरावे आणि चौकशीच्या आधारे निष्कर्षांचा उल्लेख करावा लागतो. तसंच घटनेमागील कारणंही स्पष्ट करावी लागतात. मात्र कायदे तज्ज्ञांच्या मते हा क्लोजर रिपोर्ट काही अंतिम असतो असं नाही. त्यावर कोर्टाचा निर्णयच महत्त्वाचा मानला जातो. एजन्सीनं सादर केलेला हा रिपोर्ट स्वीकारणं किंवा प्रकरणाची अधिक चौकशी करायला सांगणं हा निर्णय पूर्णपणे कोर्टाच्या हातात असतो. त्यामुळं आता न्यायालय सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात CBIचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारणार की अधिक चौकशीचे आदेश देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याबाबत दिशा सालियांच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यासमोर या क्लोजर रिपोर्टला काहीही महत्त्व नाही. हा रिपोर्ट स्वीकारणं कोर्टावर बंधनकारक नाही. CBIनं एखाद्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला तरीही न्यायालय पुन्हा हत्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देऊ शकते. कोर्ट स्वतः साक्षी तपासू शकतं. तसंच न्यायालयाकडून अटक वॉरंटही जारी केलं जाऊ शकतं. आता या प्रकरणी क्लीन चिट दिल्याची विधानं केली जात आहेत ते लोक खोटं बोलतायत असं ओझा यांचं मत आहे. यावेळी त्यांनी आरुषी हत्याकांड, जस्टिस निर्मल यादव प्रकरणाचीही उदाहरणं दिली आहेत. तसंच जर पीडित कुटुंबानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नाही तर त्यांना न्यायालयात निषेध याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार न्यायाधीश त्यांचं म्हणणं ऐकून घेतात. क्लोजर रिपोर्ट स्वीकारायचा की नाही यावरही कोर्ट विचार करतं. तसंच पुढील तपासाचेही आदेश न्यायालय देऊ शकतं असं स्वतः रियाचे वकील माने शिंदेंनी माध्यमांना सांगितलंय. त्यामुळंच आता जरी CBIनं रियाला क्लीन चिट दिली असली तरीही हा तात्पुरता दिलासा असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान ज्यावेळी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी पाटण्यात गुन्हा दाखल झाला त्यावेळी बिहार पोलीस ॲक्शन मोडवर आले होते. मात्र त्यावेळी मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सहकार्य केलं नसल्याचा आरोप तत्कालीन DGP गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता. तपासासाठी आम्ही मुंबईला गेलो असता आम्हाला मोकळ्या हातानं पाठवण्यात आलं. त्यामुळं समन्वयक म्हणून IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. त्यांना मुंबईत 10 दिवस क्वारंटाईन करण्यात आलं. त्यामुळं देशभरातून सुशांत प्रकरणी मुंबई पोलिसांवर संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. आम्ही कधीही सुशांतची हत्या झाली असं म्हटलं नव्हतं. मात्र आम्हाला तपासच करू दिला गेला नाही. आता कुणी साक्ष्यच दिल्या नसतील किंवा अनेक पुरावे नष्ट झाले असतील तर CBIला क्लोजर रिपोर्टच सादर करावा लागेल असंही पांडे यांनी आता म्हटलंय. आता सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये CBIनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टचा दिशा सालियन प्रकरणावर परिणाम होणार का असाही प्रश्न विचारला जातोय. याबाबतही सालियन यांचे वकील ओझा यांनी माहिती दिली आहे. जेव्हा CBIनं आपल्याला क्लीन चिट दिल्याचं प्रमाणपत्र आदित्य ठाकरेंनी सादर केलं तेव्हा दिशा सालियन केसचा आम्ही कोणताही तपास केलेला नाही असं CBIनं प्रेस नोट काढून स्पष्ट केलं होतं. तसंच एकमेकांशी संबंधित जर 4 केसेस असतील त्यातल्या 3 केसेसमध्ये पुरावे सापडले नाहीत पण एका केसमध्ये आरोपी दोषी असेल तर त्याला त्यासाठी शिक्षाही द्यावीच लागते. त्यामुळं या क्लोजर रिपोर्टचा दिशा सालियनच्या केसवर काहीही परिणाम होणार नाही असं ओझा यांनी सांगितलंय. आता 2 दिवसांपूर्वीच दिशा आणि सुशांतच्या मृत्यूमध्ये 6 दिवसांचं अंतर आहे. या काळात आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 फोन कॉल्स झाल्याचे आरोप ओझा यांनी केले होते. यातून दिशा आणि सुशांतच्या मृत्यूचं कनेक्शन असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आताही आदित्य ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरोधात आपल्याकडं सगळे पुरावे आहेत. त्यामुळं त्यांनी आनंद साजरा करण्याची गरज नाही असं ओझा यांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळं आता जरी CBIनं सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिला असला तरी कोर्ट तो स्वीकारणार का हा प्रश्न आहे. शिवाय सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि दिशा सालियन प्रकरणात कनेक्शन आढळून आलं तर या दोन्ही प्रकरणांमध्ये वेगळा निकाल लागू शकतो असंच बोललं जात आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? CBIच्या क्लोजर रिपोर्टमुळं
सुशांत आणि दिशाच्या केसची फाईल बंद होणार की यात मोठा ट्विस्ट येणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.